हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सर्वांना अतिशय चविष्ट असे हे चीझी पोटॅटो पॉकेट्स करून दाखवणार आहेत। यासाठी आपण काही ठराविक अगोदर मसाला बनवून घेणार आहोत। मी उकडलेले बटाटे घेतले तिथे 2 मोठे, त्यानंतर मिरचीचा क्रश घालायचा, त्यानंतर लाल मिरचीचा चिली फ्लेक्स घालायचे, हळद घालायची, धना पावडर घालून घ्यायची थोडी आणि आवडीनुसार आपल्याला मसाला हवा ते घालून घ्यायचे। इथे मी गरम मसाला, चाट मसाला घातला, थोडीशी कसुरी मेथी घातली आणि नंतर इथे हिरवीगार अशी कोथिंबीर घालून आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आंबटपणा येण्यासाठी इथे मी थोडंसं आमचूर यूज केलेला आहे। तुम्ही लिंबू पाहिजे तर पिळू शकता। त्यानंतर थोडंसं हिंग घालायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचा। हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बटाट्याचा। हे झालं आपलं स्टफिंग। आता आपण एकीकडे चपातीचं पीठ नॉर्मल भिजवून इथे हवे त्या साईजमध्ये आपण एक सर्कलमध्ये चपाती लाटून घेणार आहोत। ही चपाती छान अशी लाटून झाली की त्यामध्ये आपण हा जो बटाट्याचा मसाला जो आहे तो स्टफ करतोय। स्टफ केल्यानंतर त्यावर आपण एक चीजचं एक छोटंसं ट्यूब्स पातळ जो लेयर असतो ना तो आपण इथे स्टफ करणार आहोत। या बटाट्यावरच्या सारणवर मी चीज ठेवलेलं आहे। आता असंच आपण पॉकेटसारखं हे फोल्ड करून घ्यायचं। वरच्या साईडने पण फोल्ड करून घ्यायचं आणि खाली पण इकडे या साईडला पण फोल्ड करून घ्यायचं। असं फोल्ड करून झाल्यानंतर आपण इथे हा थोडासा प्रेस करायचा आणि नंतर यावर पांढरे तीळ, कलोंजी आणि हिरवीगार कोथिंबीर अशी यावर घालून थोडंसं लाटून घ्यायचं। म्हणजे ते जे आपण टाकलेलं आहेत ना तीळ वगैरे ते पडणार नाही। आणि कलोंजी घातल्यामुळे ह्या जे पॉकेट्स आहेत त्याला एक वेगळाच फ्लेवर, चीज आणि त्याचा वेगळाच फ्लेवर, अतिशय टेस्ट वेगळीच छान सुंदर लागते। सो असे पॉकेट्स जे आहेत तुम्ही हलक्या फुलक्या जेवणासाठी सुद्धा खाऊ शकतात किंवा मुलांना टिफिनसाठी, नाश्त्यासाठी अतिशय उत्तम असे हे चीझी पोटॅटो पॉकेट्स रेडी आहे। सो तुम्ही बघू शकतात कसे तांबूस रंगामध्ये छान असे मी भाजलेले आहेत। साईडचे कडा पण वाफवले गेलेले आहेत उत्तम आणि थोडंसं फुलला पण पराठा टाईपच झालं ते। फुलल्यामुळे छान असं चीज मेल्ट झाले त्याचं। असे हे सुंदर पॉकेट्स तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात। अतिशय चविष्ट आणि मुलं आवडीने पण खातात। सो करून बघा आणि आवडले असेल रेसिपी तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। सो बघू शकतात चीज घातल्यामुळे आपण कसं छान झालेले आपले। सो रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा। अशा हेल्दी आणि पौष्टिक रेसिपीज घेऊन येणार पुन्हा एकदा। धन्यवाद।